युतीमधनं उद्धव ठाकरे बाहेर पडल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप दरम्यान टोकाचे वाद निर्माण झाले होते. मात्र भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी एकत्र हात मिळवणी केल्याचं पाहायला मिळालं. हस्तांदोलन या दोन्ही नेत्यांचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता पुन्हा एकदा एक चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे या दोन्ही पक्षांमध्ये कदाचित जवळीक होतीये की काय नेमकं घडलंय पाहूया. शिवसेना आणि भाजपमधील कटुता नवीन नाही. विशेषतः शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गट आणि भाजपमधील वाद आहेत ते टोकाला गेल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या हात मिळवणीने राजकीय चर्चांना उधाण आलं. याआधीही भास्कर जाधव आणि सुधीर मुनगंटीवारांनी युतीत एकत्र काम केलेलं होतं. त्यामुळे दोघांचेही जुने संबंध परिचित आहेत. मात्र आज एकंदरीत या मधल्या काळामध्ये झालेल्या कुठेतरी वादानंतर दोन्ही पक्षामधील राजकीय कटुता प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. मात्र आजच्या या हात मिळवणीनंतर पुन्हा एकदा दोघी गटांमध्ये दिलजमाई होते का अशी चर्चा विधान भवनात रंगलेली होती. विशेषतः भास्कर जाधव सातत्याने भाजप आणि शिवसेनावरती तोंडसुख घेताना पाहायला मिळालेले आहेत. या उलट ठाकरे गटावर सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली जहरी टीका सुद्धा सर्वांच्याच लक्षात आहेत. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व राजकीय मतभेद विसरून दोन्ही नेते विधान भवनामध्ये एकत्रित हसतमुख संवाद साधताना पाहायला मिळाले. परिणामी पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपमधील नेत्यांमध्ये दिलजमाई होणार का अशी चर्चा विधिमंडळात रंगलेली होती. कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, विधिमंडळ, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.